पलूसच्या भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवारासहित सर्व नगरसेवक उमेदवारांनी श्री धोंडीराज महाराजांच्या मठात नगरपरिषदेत सत्तेवर आल्यावर ठेकेदार व भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्याची शपथ घेतली असल्याची माहिती क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांनी आयोजित भव्य प्रचाराची सांगता करताना रॅलीत सांगितले। यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपाचे युवा नेते सागर नलवडे, सर्जेराव नलवडे उपस्थित होते। आज दुपारी मोठा उन्हाचा तडाखा असतानाही प्रचाराची सांगता करताना पलूस शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले। यामध्ये भाजपचे असंख्य कार्यकर्ते, महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। रॅलीची सुरुवात कुंडलवेस येथून मुख्य बाजारपेठेतून जुने बसस्थानक ते नवीन बसस्थानक या मार्गावरून भाजपाच्या विजयाच्या घोषणा देत येथील धोंडीराज महाराज मठात भ्रष्टाचार मुक्त, ठेकेदार मुक्त राहून पलूस सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास अशी शपथ नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार सौ सोनाली नलवडे यांच्यासह 10 प्रभागातील 20 उमेदवारांनी श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या समाधीसमोर शपथ घेतली। ही शपथ भाजपाचे नेते रामानंद पाटील यांनी दिली। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सर्जेराव नलवडे, सुरेश चौगुले, सागर सुतार, रोहित पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, आनंदराव निकम, बंडा निकम, प्रफुल्ल पाटील, अमित गोंडदिल यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्या होणाऱ्या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक उत्स्फूर्त अशी रॅली आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता उद्याचा रिझल्ट काय लागणार आहे याला काही ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही। कारण प्रचंड असा रोष जनतेच्या मनात आहे आणि भारतीय जनता पार्टी एकमेव या जनतेला पर्याय दिसते आहे। आणि आम्ही सगळी परिस्थिती हा काल देवाभाऊंच्या कानावर घातली। देवाभाऊंनी एका शब्दात सांगितले की तुम्ही आमचं पॅनल निवडून द्या भारतीय जनता पार्टीचा, तुमचे सगळे प्रश्न म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न असेल, जागेचा प्रश्न असेल, पाणी योजनेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न आम्ही पहिल्या कॅबिनेटला मार्गी लावतो असं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या जनतेला आवाहन करतो की तुम्ही एकदा आमच्या हातात सत्ता द्या, निश्चितपणे पलूसचे सगळे प्रश्न मार्गी लावायची जबाबदारी ही आमची आहे। आणि आज जनतेच्या मनात देखील काय आहे ते आज या रॅलीच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादावरून आपल्याला दिसत आहे।